आज सकाळी विचार केला होता। त्या विचारामध्ये म्हणलं भगवंता आज माझ्या हाताने जेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी वागण्याचा प्रयत्न करीन। आणखी आपल्या कामावर जाण्यासाठी तसेच माझे मार्गदर्शक उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार व गटाचे मंडळाचे कोषाध्यक्ष साहेब सुभाषजी दहीकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा नमस्कार व सर्व आदरणीय मंच सर्वांना माझा नमस्कार। तर मी असा विचार केला होता का माझ्या जेवढा चांगल्या प्रकारे वागू शकेन तेवढा मी वागेन असा विचार करून मी आपल्या कामाला जाणार होतो। पण अचानक अशी इच्छा झाली का म्हणलं आज मी कामाला जात नाही। मग म्हणलं घरी राहून करीन का, तर आठवण आली का आज आपल्या एरियामध्ये 9व्या उन्हाचा कार्यक्रम आहे तिथं गेलं पाहिजे। तर इथं मी आलो तर अध्यक्ष पदासाठी माझं नाव आलं। मी विचार सुद्धा नाही केला होता, पण जसा माझं नाव आलं मी थोडासा दचकलो। मला असं वाटलं का अध्यक्ष पदावर बसल्यानंतर बोला लागते। मी का बोलू शकतो, कारण का मी जास्त कधी बोललो नाही, पण म्हणलं करता करविता भगवान आहे म्हणून माझ्याजवळ सांगण्यासारखं जास्त काही नाही आहे। मी 2 अनुभव सांगू शकतो। एक अनुभव म्हणजे जुनाचे आहे गाडीवरच्या, तर त्या गाडीवरचा अनुभव मी सांगतो। एक वेळेस मी गाडी चालवत होतो, स्वतःचीच गाडी होती माझी। तर मी ते गाडी घेऊन जालन्याला गेलो। जालन्याला गेल्यानंतर 2 दिवसाची माझी झोप झाली नव्हती। तर तिथे गेल्यानंतर गाडी वगैरे खाली केली, नंतर ट्रान्सपोर्ट मध्ये गेलो। ट्रान्सपोर्ट मध्ये गेल्यानंतर मला 2 दिवसाची झोप होती, पण तुरंत मला माल मिळाला मलकापूरच्या, पण ते जायचे होतं 150 किलोमीटर भरायला गाडी। तर तिथे 3 गाड्याचा माल होता। आणखी जिथे माल भरायला जायचा होता तो रस्ता फक्त मलाच माहित होता, आणखी गाड्या होत्या 3। तर त्यावेळेस मी जेवण करून झोपायच्या विचारामध्ये होतो, पण तो गाडीवाला घाई करत होता का म्हणे आपण लवकर जाऊ, आणखी सकाळी आपली लवकर गाडी भरण। पण मी त्याला म्हटलं भाऊ मी गाडी जास्त चालवू शकत नाही। तर त्यानं माझ्यासोबत म्हणजे जबरदस्ती केली की आज आपण लवकर जाऊ तर लवकर गाडी भरण। म्हटलं ठीक आहे चल, पण म्हटलं जिथे झोप येईल तिथं आपण झोपून जाऊ। तर 100 किलोमीटरच्या जवळपास गेल्यानंतर एक पेट्रोल पंप मिळाला। त्या पेट्रोल पंपवर आम्ही 3ही गाड्या लावल्या। पहिली गाडी माझी लागली, दुसरी लागली आणि तिसरी एक गाडी लागली। माझ्या खिशामध्ये 30 ते 35 हजार रुपयाच्या जवळपास पैसे होते। आणखी मागच्या गाडीवाल्याजवळ काय होते ते मला माहित नाही, पण एवढी 3-4 दिवसाची झोप असताना त्यावेळेस 2 मिनिटातच झोप लागू शकत होती। पण त्या दिवशी असा घडला का माझ्या गाडीमध्ये एक उंदीर कुठून आला ते मलाच माहित नाही, पण तो उंदीर मला झोपूच नव्हता देत। अंगावर चढत होता, पायावर चढत होता। मी भगवंताला विनंती करत होतो, भगवंता 3-4 दिवसाची माझी झोप आहे, मला झोप हा उंदीर लागू देत नाही, पण काहीतरी भगवंताला घडवायचे राहते, काहीतरी अनुभव आपल्याला द्यायचे राहते भगवंताला। तर भगवंत आपल्याला वेळोवेळी साथ देते। एक मागच्या गाडीवाल्याचे असे थंडीचे दिवस होते,
लॉक लावून आम्ही गाडीमध्ये आपल्या झोपलो होतो, तर मागच्या गाडीवाल्याच्या काच कापून त्या चोरानं त्याच्या खिशातले पैसे 15 ते 20 हजार रुपये काढून घेऊन गेला. आणखी दुसरा गाडीवाला मोबाईलवर पिक्चर पाहत होता, त्या कारणानं त्याची चोरी झाली नाही. मी पाहता पाहता खूप त्रास आला मला. म्हणलं भगवंता, हा उंदीर झोपू देत नाही. तर त्यावेळेस थोडासा डोळा लागला तसाच माझ्याही काच त्या चोरांनी कापला. 2 मिनिटाचा फरक डोळा लागण्याचा. मी फक्त कड पलटवला होता, त्याने काच कापला. आणखी हात टाकून गेट खोलून आतमध्ये आला. जसा तो आतमध्ये आला, मी कड पलटवला. तो इकडे तिकडे पाहत होता चोर, का याच्या गाडीमधून का नेला पाहिजे. पण पहा, मला झोप नाही लागल्या कारणानं मी त्याच्यावर चिल्लावलो. तसाच तो कुदून एका शेतात पडाला. त्याला असं वाटलं का हा माझ्या मागे धावत येईल, पण भगवंतानं मला बुद्धी सुचवली. मी तिथेही नाही गेलो. आणखी पाहत राहिलो त्याच्याकडे, तर तो पागलासारखा इकडे तिकडे फिरत होता. म्हणजे तो मला गुमराह करण्याच्या प्रयत्नामध्ये होता. पण भगवंत वेळोवेळी वाचवते म्हणेप्रमाणे त्या दिवशी माझे 30 ते 35 हजार रुपये जर मी झोपलो असतो तर चोरी गेले असते. पण त्या भगवंताला काहीतरी चमत्कार दाखवायचा होता, म्हणून ते माझे पैसे राहिले. आणखी तो चोर चोरी करू शकला नाही. वरून जे गाड्या माझ्यासोबत होत्या त्याच्याजवळ पैसे खायला सुद्धा राहिले नाही. मग त्याला मी आपल्या पैशाने डिझेल टाकून दिला. भाडा मिळाल्यानंतर मला पैसे देऊन देशील म्हटलं. मग आम्ही मलकापूरला जाऊन गाडी वगैरे खाली केली, त्यानं पैसे दिले. तर अशी आपल्या भगवंताची महान कृपा आहे का आपले लक्ष भगवंताकडे असले तर आपला भगवंत वेळोवेळी झोपेतही आपल्याला वेळेवर साथ देते. तर भगवंता, मी तुम्हाला एवढंच मागणं करतो, मला धन नाही पाहिजे, जास्त काही नाही पाहिजे. फक्त मी जसा या मार्गात पहिल्या दिवशी तडफडीनं आलो होतो, जशी माझ्यामध्ये पहिल्या दिवशी ज्या दिवशी आलो तशी वागणूक होती, तशीच वागणूक नेहमी राहिली पाहिजे. व माझ्या हातानं कोणाच्या मन नाही दुखलं पाहिजे. आजपर्यंत दुखलं असेल भगवंत, आम्ही माफी मागतो. पण याच्यानंतर कधी कोणाच्या मनही नाही दुखलं पाहिजे, आणखी कोणाच्या कधी वाईट विचारही नाही आला पाहिजे, अशी सद्बुद्धी मागतो. बस एवढंच बोलतो. सर्वांना नमस्कार करतो.